पोरीचं माझं लग्न लावून दे. जमलं जमलं. हा ठीक आहे. मला काय करायचं कुणाचं तरी लग्न कर. चला मुलीला धावा घ्या. कुठे गेले? नाव घेता येईल का तुम्हाला? नाव घ्या पटकन. लग्न झालंय तुमचं. कोण आलं लग्न? कोण आलं? काय वरच्या अधिकाऱ्यांचा फोन आलाय. हो सतू महाराजांनी तुम्हाला खूळ घातलाय. शिवा महाराजांनी तुम्हाला खूळ घातलाय. लोकांना चौथं पवित्र केलंय आणि डुकरपाडा गावात खून झालाय. वरच्या अधिकाऱ्यांचा फोन आलाय. तुम्ही या. आपण नंतर काय आहे ते तुमची बिजागरी लोकांची बिजागरी घेऊन जाऊ. हा या तुम्ही. येऊ हो या तुम्ही. हो आलो साहेब. 1-2 तासात मी तुमच्या बची भेटतो सेवकांना घेतो आणि लगेच येतो साहेब. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. माझे लग्न झाले लागले 1-10 मिनिटापूर्वी मी येतो. तर तू मला कुठे जातोय मी तुम्हाला पकडून तुमच्या स्वाधीन करतो. बस एवढे करतात. वरच्या अधिकाऱ्याने माझी नेमणूक इकडे केलेली आहे खेड तालुक्यामध्ये. सॉरी साहेब काही हरकत नाही. येतोच मी. अहो काय झालं आहात? कशा करता फोन आला होता तुम्हाला? लक्ष्मी तू काही नाराज होऊ नको. दुःखी होऊ नकोस. आपले लग्न झाले. आनंदाचा दिवस आहे आज. आनंदी आनंद. माताला आनंद होतो एक जन्माचा आणि दुसरा लग्नाचा. पण आपण तुझा आनंद साजरा करण्यासाठी मी आता जातो आणि आता येतो. अगं सतू मराठीने धुमाकूळ घातलाय. डुकरपाडा गावात नाग्या चौकाराचा खून झालाय म्हणतात. अजून नेमकं काही कळलेलं नाही. पण वरच्या अधिकाऱ्यांचा फोन आलाय. कारण मी कायद्याने बांधलो आहे. मी भारत मातेचा गुलाम आहे. मी शपथ घेतलेली आहे. लक्ष्मी तू आज माझी आहे. माझीच राहणार आहे. तू काही काळजी करू नको. मी आनंद साजरा करणं येईल. पण मला आता निघालं पाहिजे. हो धनी. हो आपलं आत्ताच लग्न झालं आहात ना. आणि तुम्ही आत्ता फोन आला तर तुम्ही लगेच निघाला आहात. लक्ष्मी लग्नाचं महत्व नाही. ज्यावेळेस आम्ही शपथ घेतो त्यावेळेस कायद्याच्या पुढे आई असू बाबा असू भाऊ असू बहीण असू तिथं कोणालाही सुट्टी नसते. वरच्या अधिकाऱ्यांचा फोन आला जावं लागतं. कारण कायद्याने बांधतोय. कायदा तुला माहीत नाही ग. आम्ही सरकारचे गुलाम आहोत. आम्हाला सांगत तसं ऐकावंच लागतंय. ही नोकरी आहे. अगं हा तुझा नवरा देशमुख घराण्याला आज तुझं पाहू लागले. इन्स्पेक्टर आहे. काही काळजी करू नको. तुझा संसार सुखात होईल. पण मला आता थांबायला वेळ नाही. येते मी. माझं आत्ताच लग्न झाला आणि माझा नवरा सिनेमा चालला. शक्य त्यांना फोन आला. अहो मी अजून सुखाचा संसार पण बघितला नाही हो. आणि लगेच त्यांना फोन आला. माझ्या सुखाच्या संसाराला कोणाची दृष्ट लागावा नाहीये. आत्ता जाते घरामध्ये आणि स्वयंपाक करत बसते. मी स्वयंपाक करत असताना माझी नवरा येईलच. मी त्यांची वाट पाहत बसते. सावकाराच्या वाड्यावर जाते आणि त्याच ठिकाणी जाऊन दादा असाल तर दादा बघतोय. रक्षाबंधनाचा दिवस होता. अजून माझा दादा आला नाहीये. थोडा वेळ त्याची वाट पाहते. आज तर लक्ष्मीचा लग्नाचं कार्य पार पडलेलं आहे.
या नागे सावकाराच्या वाड्यावर तैनार होती. लग्न होऊन मात्र दिवस झालेला आहे आणि रात्र नक्की उजळायला आलेली आहे. ती कासारी लक्ष्मी मात्र लग्नाची पहिली रात्र माझ्या वाड्यावरती येणार होती. रात्रीचे 12 वाजले. कासारी लक्ष्मी मात्र माझ्या वाड्यावरती कधी येते हीच मी आतुरतेने वाट पाहत होतो. त्या लक्ष्मीचे असणारा स्वरूप सूर्याला भाता बघू नको आणि चंद्राला भाता पाहू नको असं तेजस्वी रूप आहे. एक फार तुमच्या मनाला वाटत आहे की त्या कमळाच्या फुलाचा कधी मकरंद घेतोय आणि ते फूल मात्र एकदा का खरगडून टाकलं की नद्या सागराच्या जीवाला मात्र समाधान होणार नाही. ठीक आहे, बराच वेळ झालेला आहे. आज तारी लक्ष्मी मात्र आली नाही. काही हरकत नाहीये, थोडा वेळ तुझी वाट पाहिली पाहिजे. परंतु एकदा का लक्ष्मी वाड्याची पायरी चढली की आपली मात्र तिला धरण्याची देरी होणार नाहीये. त्यासाठी हे करतो, काश आणि याच्याला पहिल्या धाराची दारवाणी ठेवलेली आहे. थोडी थोडी डोक्यात टाकतो आणि पाहतो तिचा पुढचा समाचार काय करायचा आहे. आपल्या जे विदर्भाचं फुल आहे ते आपलं कसं वाचन ते आपण बघितलं पाहिजे. आपल्या आई बाबाची गरिबी असल्या कारणाने त्या संस्कृतीचा आपल्याला घालवून राहायचा आहे. संस्कारांचं बोलणं करून देते. लक्ष्मी अगं ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होतो तीच गोष्ट मात्र आमच्या नेत्रासमोर उभी आहे. मला वाटलंच तू या गरीब घराण्यामध्ये जन्माला आलेली आहे. दिलेला शब्द आणि घेतलेलं वचन तू सत्य करणार. संसार माझ्या आई वडिलांची एक हक्क होती. वा अगं तुझे आई बाबा वाट पाहतील आणि आता संसाराला वाट पाहायला लावली त्याचं काय. सावकार तुम्हाला वाट पाहायला मी लावणार नाहीये. सावकार तुम्ही जसा शब्द टाकला होता का माझ्या आई बाबांना तसं मी या ठिकाणी हजर झालेले आहे. बघा बरोबर आहे. दिलेला शब्द तुझ्या पित्याला पाळलेला आहे. तू हळदीच्या अंगाला जाग्या संसाराच्या वाड्यावरती आलेली आहे. होय ना सावकारा. परंतु मला मात्र जे साध्य करायचं आहे, जी माझ्या मनामध्ये इच्छा आहे ती मला मात्र पूर्ण करायची आहे.
तुझ्या केसामध्ये गजरा कुंदन गजरावर नजरा तुझ्या केसामध्ये गजरा कुंदन गजरावर नजरा त्याला पोरीचा मुलगा मुलगा त्याला पोरीचा मुलगा मुलगा अरे मारता कशाला? माझा
आपली तिजोरी भरलेली आहे. लागणार तेवढे पैसे घेऊन जा, परंतु माझ्या वाटेमध्ये काटाळाला होऊ नका. किती पैसे दिले? पैसे किती दिले? तिच्या लग्नासाठी ह्या हाताला लागे सावकारानं 50,000 रुपये दिलेले आहे. अरे 50,000 लाख देतो. माझ्या बहिणीचं नाव ठेव. नाही, अरे जो प्रेतर लागे सावकाराच्या धर्मराशिवाय तो प्रेतर मुलगीच काय मुलीच्या केसाला किती मला शिव देणार नाहीये. बोलायचा शब्द तोंडात ठेव. आम्ही विसरून गेलो होतो. तू आमच्या डोंबळ्यावर येऊन माझ्या पायात डोळे काढले बाहेर. आईच्या विजितला हात घातला. परंतु ही लक्ष्मी फासाला टाकली होती. आम्ही रक्षाबंधनाला निघालो होतो. दुःख पडला. तिला फासावरून वाचवली. तिला वाटलं एका लोकांच्या घरात कलाट करावं नाही. म्हणून ती फासा टाकली होती. त्या स्वतःने आम्ही गेलो. आम्ही तिचा धर्माचा भाव आहे. वाह, म्हणजे तुम्ही त्या धर्माचे भाऊ व्हायचा. तुमच्या डोळ्यासमोरच मी त्या लक्ष्मीच्या इज्जतीचे लचके येणार आहे. पाहता तुम्ही काय करताय ते. दादा तुला काय मारायचे? तुला माझं तर एकच पोल्या भ्रमण तुला सुरू आहे. वाह, पोल्याची तुझ्या अवतार एकच आहे. पण एक तुला तो एक सोडतो. एक आतीवरती. म्हणजे हे गाठीवर तुम्ही मला सोडणार म्हणायचा. आता एक नंबर नाच घरगुती असं ताईच्या पायावर तुला दुधान देतो. अरे सोड, म्हणजे नाक धरून तुझ्या ताईच्या पाया पडायचंय. अरे हा असताना लागे सावकार एक मर्द आहे आणि मी तुझ्या समोर नाही. फेकला परशु आणि कर माझ्याशी 2 हात मित्र. आणि जर तुझ्या बहिणीवर तुझं प्रेम असेल तर हा लागे सावकार तुझ्या समोर लढण्यासाठी तयार आहे. हे तुझ्या दैवताचं नाव समोर मान काढ. दादा, अरे तुम्ही 2 वाघासारखे भाव असताना या भूमीला किती पण आनंद झाला आज बाबा. दादा, चक्क माझा अब्रू हात घालणारा हा सावकार. त्या सावकाराने हात घालत्या वेळेस तुम्ही हजरताला हात. तुला एक शब्द देता की नागे सावकारा मारू त्याच्या रक्तात तुझ्या केसाला मी मारू. ठीक आहे दादा. दादा, परंतु माझी एक आत्ता हात जसं तुम्ही रक्षाबंधनला हजर झाला आहात ना, आता कोणती आज्ञा आहे? ती आत्ता म्हणजे माझ्या भाऊ तुम्ही दोघं भावांनी हजर होत आहात. मागाच्या घरी
वेगळ्या पडल्या म्हणजे काय करायचं? अरे दादा ही बहीण हा का हा? आहे येतो आता मी. ठीक आहे दादा या मी जाते दादा त्या चंद्राचा निपात केलेला आहे तुम्ही चला पाहू अरण्याच्या मार्गाने जाऊया आता आता खांदी कुसुदा लोकं टाकू, आपण निघून जायचं आहे. हे निघून जायचं आहे चला परंतु त्यांची वाट पाहते आणि त्याला ओळखून घेते पहिला भावगीत असल्या कारणामुळे पाहते भावांची वाट अरे त्या वाघाच्या घरी आलोय. इन्स्पेक्टरनी गाव विचारलाय. सत्तू भरडला, शिव भरडला मी पकडणार. तयारी करा, मी चौकशी करतो मी. अरे दादा शिवरामजी बहीण हा का तुमच्यासाठी तरी किती लागलं? पुढील 50 रुपयाला बोलायचं वाड्याला. ठेवायचं. ठीक आहे ना दादा त्याला बसून घ्या दादा तुम्ही त्याला पॅन्ट सांभाळता येते का इन्स्पेक्टर पॅन्ट बघ तुझी बायको बायको गेली घरी सडवलेला तो अक्षराच लागून 10 बारा चपात्या नागे सावकारला खून मी केला त्याला माझ्या भावाला काही करतो अरे दादा तू भाऊ दादा
तुला खाशीचा कटका होता का? बांधगोळ्याच्या ओढाने अरे काशीनाथ नागोड्याचा खून कोण केला? खुनी मी आहे. रामाचा लक्ष्मण होता तरी खूप दुःख होईल. तसा शिवापराने मला भाऊ आहे तरी माया करता लई दुःख होत आहे. लक्ष्मी तो आज देशमुखाची सून आहे. एक प्रियकराची बायको आहे. मी याला पुतळ्यासाठी मी लाखो म्हणजे या खेळ चालत्या केली आणि हात सध्या धरून आपल्या घरी तुम्हाला यंदा पकडण्याकरता इथे याच ठिकाणी बोलवलं नव्हतं. त्यांनी माझं रक्षण केलंय. त्यामुळे त्या बहिणीचं रक्षण करीत असताना हे त्या बहिणीला त्यांनी वाचवलं होतं. तुम्ही त्याला पकडू नका त्यांना. ते माझा दादा हा, ते माझा तुला ऐकायचे तुझा आहे का सासरा? लक्ष्मी तुझे हा तुझा भाऊ आहे. तो कसा आहे? तो आपल्या घरी का आला? पाटील तो माझ्या घरी येण्याचे कारण सांग माहिती सांग. मी धर्माचा भाऊ तिचा आहे. सक्का भाऊ नाही, चुलत नाही, मानलेला भाऊ बी नाही. एक धर्माचं नातं पण रक्षाबंधनचा दिवस उजळता होता म्हणून माझी बाई डुक्कर पारगावा दिली होती. तिचं नाव हिरत आहे आणि तिचा बाप इटुबा शेतकरी परपंचाने गांजा होता. मग नागाई सावरच्या वड्यावर अक्षा बघ ना त्यांनी एकाच आठवड पैसे पैसे कसे करता मागायला घेता